पहिलं तर मला असं वाटतं की आपण स्वतः महाराजांना समजावं की महाराज काय होते, की स्मारकं अशी बांधावीत, की अशी बनवावीत की छोट्या मोठ्या वादळामध्ये त्याची विटंबना नाही झाली पाहिजे। ती जी गोष्ट आहे ती आम्हाला स्वतःला खूप मनाला लागली। पहिल्यांदा आपले जे गड किल्ले आहेत त्यांचं संवर्धन शासनाने केलं पाहिजे। जर तुम्ही किल्ल्यांचं संवर्धन केलं तर त्या किल्ल्यांना महाराजांचे चरण लागले, त्या किल्ल्यांनी महाराजांना अनुभवलंय, तर आपल्याला ते कुठेतरी त्या भावना तशा जुळतात। त्याच्यामुळे जास्त करून गड किल्ल्यांच्या संवर्धनाकडे सगळ्यांनी लक्ष द्या। दुर्ग सर करतात पर्यटकांचा, सगळ्यांचा हाच अनुभव आहे की आता जी अवस्था आहे ती खूपच बिकट आहे, त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, शासनाने एकंदरीत लक्ष दिलं पाहिजे। किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला आम्ही आहोत। शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रभरातील शिवप्रेमींची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि याच शिवजयंतीच्या निमित्ताने आणखी काही नव्या स्मारकांची घोषणा किंवा दावे राज्यकर्त्यांकडून करण्यात आलेत। मात्र प्रश्न आहे तो आधी शिवकाळातील छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांचं संवर्धन आधी व्हावं, त्याला आधी प्राथमिकता दिली जावी, की नवीन स्मारकं किंवा नवीन पुतळे ज्यांच्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात त्यांना आधी प्राधान्य दिलं जावं। काही शिवप्रेमी आपल्यासोबत आहेत, पाहतो आहोत आपण गेल्या काही कालावधीमध्ये काय घडतंय महाराष्ट्रामध्ये, काय घडलेलं आहे आणि गड किल्ल्यांची अवस्था वर्षानुवर्षे। तर काय वाटतं, प्राथमिकता कशाला असायला हवी, तुम्ही काय पाहता? मला असं वाटतं की पहिल्यांदा आपले जे गड किल्ले आहेत त्यांचं संवर्धन शासनाने केलं पाहिजे, कारण ते जपलं तर नवीन पिढीला अजून माहिती मिळेल। नवीन गोष्टी तर होत आहेत पण त्याच्यावर बरोबर जुन्या गोष्टी पण जपल्या पाहिजेत। जपलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? त्याचं संवर्धन केलं पाहिजे। तिथे कच्ची कामं करण्यापेक्षा किंवा नुसताच निधी टाकण्यापेक्षा तो चांगल्या क्वालिटीची किंवा दर्जाची कामं तिथे करू। कोणत्या गडावरती गेलात आणि तिथं तुम्हाला काय आढळलं की असं असायला पाहिजे आणि तसं नाहीये? कोणत्या गडावरती गेलात तुम्ही अलीकडच्या काळामध्ये? असं रायगडावर जातो किंवा अनेक पण बरेचसे किल्ले आहेत की तिकडे नाही का पटकन चढण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या वगैरे असतात, त्या नसतात किंवा रेलिंग नसतं पकडायला, मग तिकडे कधी कधी इजा पण होते, कुणी घसरून पडतं, छोटे मोठे अपघात होतात, मग ते पण आपण टाळले पाहिजेत असं मला वाटतं। आता त्याला असं म्हटलं, दुसरी बाजू अशी दावा केली जाते की नवीन स्मारकं जर झाली तर त्या स्मारकांच्या माध्यमातून इतिहास नव्या पिढीपर्यंत जाईल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्यातून स्फूर्ती मिळेल, तर त्याबद्दल काय? ती पण गोष्ट चांगलीच आहे, म्हणजे त्याच्यातून पण लोकांना काहीतरी चांगली गोष्टच भेटणार आहे, पण त्याबरोबर जुन्या गोष्टी पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने जपाव्यात असं मला वाटतं। तुमचा काय अनुभव आहे? आता हा किल्ले शिवनेरी, ज्या किल्ल्याच्या पायथ्याला आपण आहोत, किंवा रायगड असेल, राजगड असेल, तर हे असे किल्ले आहेत की जिथे खूप मोठ्या प्रमाणात लोक जातात आणि या किल्ल्यांची अवस्था इतर किल्ल्यांच्या तुलनेत बरी म्हणावी अशी आहे, परंतु इतर असे अनेक किल्ले आहेत की ज्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांची अवस्था, जसं की आपल्याकडे चावंड किल्ला आहे, तिकडे पण खूप सारे लोक जातात, अजून सुद्धा जातात। चावंड किल्ला हा खूप जणांना माहिती आहे की आधी खजिन्यासाठी तो खूप महत्त्वाचा होता। आता जर तुम्ही तिकडे गेलात तर असं आहे की तिकडे पायऱ्या आहेत, चढताना कोणाचा पाय घसरू शकतो, कोणाचं काही होऊ शकतं। तर मला पण असं वाटतं की ठीक आहे, तुम्ही आज महाराजांचं स्मारक बांधताय, लोकांना तिथे महाराज नक्की दिसतील समोर, पण जर तुम्ही किल्ल्यांचं संवर्धन केलं तर त्या किल्ल्यांना महाराजांचे चरण लागले, त्या किल्ल्यांनी महाराजांना अनुभवलंय, तर आपल्याला ते कुठेतरी त्या भावना तशा जुळतात। त्याच्यामुळे जास्त करून गड किल्ल्यांच्या संवर्धनाकडे सगळ्यांनी लक्ष द्या। आणि जी स्मारकांची घोषणा केली जाते तर त्याबद्दलचा काय अनुभव आहे किंवा काय आठवतंय का तुम्हाला अलीकडच्या काळामधलं? स्मारकांची घोषणा तर करतायत पण ती पूर्ण होत आहेत असं कुठेच दिसत नाही एकंदरीत, पण ते जर त्याच्यापेक्षा जर ते एकतर पूर्ण तरी करा, नाही तर ॲटलिस्ट घोषणा तरी करू नका, आणि जर करणार म्हणजे ते जर तुम्ही करताय तर तिथे लोकांना तशा सोयी सुविधा उपलब्ध करून द्या, जेणेकरून लोक तिकडे येतील, तिकडे पाहतील आणि ते त्याचं जतनही त्याप्रमाणे करा। अलीकडच्या काळामध्ये कुठल्या गड किल्ल्यावरती तुम्ही गेला होता, काय अनुभव घेतला? तसं पाहिलं तर रायगडला गेलेली आहे, त्यानंतर हरिहरला गेलेली आहे, शिवनेरी तर नेहमीच येणं असं दरवर्षी तर असतंच तिकडे। तर गड किल्ल्यांचा साधारण हाच अनुभव आहे जो सगळ्यांचा, जो सगळ्या शिवप्रेमींचा म्हणा किंवा जे दुर्ग सर करतात पर्यटकांचा, सगळ्यांचा हाच अनुभव आहे की आता जी अवस्था आहे ती खूपच बिकट आहे, त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, शासनाने एकंदरीत लक्ष दिलं पाहिजेच। आणि मला एक नमूद करावं असं वाटतं की स्मारकं अशी बांधावीत, की अशी बनवावीत की छोट्या मोठ्या वादळामध्ये त्याची विटंबना नाही झाली पाहिजे। बनवताना तेवढी स्ट्रॉंग बनवा, अन्यथा नाही बनवली तरी पण चालेल।
जेणेकरून शिवप्रेमींची मनं दुखवली जाणार नाहीत. तुम्ही कोणत्या गड किल्ल्यावर गेला होता अलीकडच्या काळात? काय अनुभव आहे तुमचा? मी जास्त करून अजून ट्रॅव्हल केलेलं नाही आहे. मी फक्त शिवनेरीला जास्त येत असते. शिवनेरीचं काय, शिवनेरीचं ऑलमोस्ट सगळं आहे, पायऱ्या वगैरे आहेत. ते नारायणगड तो पण एक तिथं पण सगळं व्यवस्थित आहे, तिथं काही प्रॉब्लेम नाही आहे वगैरे असं. अजून एक असं की रायगडला आत्ता जे आपलं मेन जे आहे बाजारपेठ आणि जिकडे शिवाजी महाराजांचं जे मेन आपली सिंहासन आहे त्याचं आता सध्या चाललं की सुवर्ण सिंहासनात त्याचं रूपांतर व्हावं असं. तर त्याची भूमिपूजन सोहळा यावर्षी होणार आहे असं दुर्ग पर्यटक वगैरे म्हणतायत. पण त्यांना अजून इतका विश्वास नाही आहे की त्याचं रक्षण तितक्या प्रमाणात होईल. मग तशी एक सोय म्हणजे एक शासनाने तितकी त्यांना एक म्हणजे त्या प्रमाणामध्ये त्यांना तेवढं तिथे लोक अशी उपलब्ध करून द्यावी की त्याचं संरक्षण केलं जाईल. सोन्याचं सिंहासन तिथे बसावं असं वाटतं तुम्हाला? हां, आम्हाला तर वाटतं. कारण जे होतं ज्याचे विटंबना झाली त्यावेळी तोडलं गेलं वगैरे, ते पळवलं गेलं वगैरे, तर ते पुन्हा एकदा स्थापन व्हावं अशी इच्छा आहेच. आता ह्या सोन्याच्या सिंहासनाची जी काही मागणी आहे तर ती एका बाजूला, आपण गडांच्या अवस्थेबद्दल किंवा परिस्थितीबद्दल बोलतो. तर अशा घोषणा, आता हे सोन्याच्या सिंहासनाची घोषणा किंवा आणखी नव्या स्मारकाची घोषणा, आणि एकीकडे आपण जर पाहिलं म्हणजे की ज्या राजगडावरती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला जास्तीत जास्त कालावधी गेला तर तिथली सदर देखील किती दुरावस्थेमध्ये होती की जिथे शिवाजी महाराजांचा राजवाडा होता. तर यामध्ये प्राधान्य कशाला असेल? अर्थातच महाराजांचं जिथं, म्हणजे तुम्ही राजगडाबद्दल बोलताय तर हल्ली मी आता राजगडावरून जाऊन आले मागच्या महिन्यामध्ये. मी तिथला राजगड व्यवस्थितपणे पाहिलेला आहे. ज्या पद्धतीने आपण पहिलं महाराजांच्या राजगडाबद्दल, त्याची जी राजधानी होती त्याच्याबद्दल आपण ऐकले आहे. तर आत्ताची राजगड असावा, परंतु आता तिथे पाहायला गेले तर त्याची अवस्था जशी पाहिजे तशी नाहीये. आणि त्याला जपणं, त्या महाराजांच्या स्मारकाला जपणं, फक्त एक दिवस न जाता आपण ज्या वेळेस जातो त्या वेळेस आपण तिथं काही ना काही नवीन उपक्रम राबवून तिथं ते संवर्धन केलं पाहिजे. नवीन उपक्रमांमधून तिथलं ते गड संवर्धन ज्यावेळेस आपण स्वतः करू त्यावेळेस त्याची सुरुवात नव्या पद्धतीने होऊ शकते. आता मला परत सगळ्यांना विचारायचं, आज शिवजयंती आहे, सगळे शिवाजी महाराजांच्या कार्याची उजळणी करतायत, आठवण करतायत, आणि बरीच लोकांची भावनिकता देखील याच्याशी जोडली गेलेली आहे आणि अर्थातच राजकारण देखील होत असतं या निमित्ताने. तर तुम्हाला काय वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज कशा पद्धतीने नव्या पिढीपर्यंत गेले पाहिजेत? कशा पद्धतीने, याचा अर्थ की काय म्हणून नव्या पिढीने त्यांना समजून घ्यायला पाहिजे? म्हणजे स्मारकामध्ये एक पुतळा आहे, हातात तलवार आहे आणि त्याबद्दल सांगितलं जात आहे, आणि त्याच्याही पेक्षा अधिक बरेच काही आहेत शिवाजी महाराज. लहान मुलांना पहिलं त्याचं शिक्षण दिलं जावं, महाराज समजवले जावेत. आणि एक की असं होतंय का आज? नाही होत, म्हणजे आता सुरुवात दिसते कुठेतरी, आम्हाला तरी असं वाटतंय, पण ते मोठ्या प्रमाणात व्हावं. आणि जे आता म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी तर किल्ले किंवा ह्याला दिली जावी. तुम्हाला काय वाटतं कशा स्वरूपामध्ये नव्या पिढीला, म्हणजे लहान मुलंच नाही, अगदी तरुण देखील जे आहेत त्यांना खरं कितपत माहीत आहे शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल, आयुष्याबद्दल, किंवा त्यांचा जो दृष्टिकोन होता याबद्दल? कसं होतं आजकाल, एखादा मूवी येतो आणि त्या मूवी मधूनच सगळ्यांना माहीत पडतं. तसं अभ्यासातून एवढं काय असं समजत नाही, किंवा इतिहास जेव्हा आपण वाचतो तेव्हा समजतं. पण मला असं वाटतं महाराजांकडे जे नेतृत्व गुण होते चांगले, तर ते लहानपणापासूनच अगदी पहिलीपासून प्रशिक्षण जरी दिलं तरी मला असं वाटतं ते बेस्ट राहील. चांगली मुलं घडतील. सिनेमा बघितला इतिहासावरचा आणि सगळे बोलतायत की शाळेत शिकवलं पाहिजे असं. पहिली गोष्ट म्हणजे मुलं झाल्यानंतर ना आई वडिलांनीच त्यांना हे शिकवलं पाहिजे की हा बाबा आपले राजांचा इथं जन्म झालाय, त्यांना गड किल्ले फिरवले पाहिजे. आत्ताचे पॅरेंट्स होतंय का? पण आता ते होत नाहीये, हे चुकतंय. कशा स्वरूपामध्ये महाराज, पहिलं तर मला असं वाटतं की आपण स्वतः महाराजांना समजावं की महाराज काय होते, आणि मग बाकीच्यांना समजावं की म्हणजे सपोज मुलं जरी असतील की पहिलं आई वडिलांनी समजून घ्या की महाराजांनी काय केलं, महाराजांचे काय संस्कार आहेत. आपण ते संस्कार आपल्या मुलांवरती करूयात आणि मग ते मुलं शिकतील असं मला वाटतं. जसं आत्ता माझ्या सहकार्याने सांगितलं, शिवकन्येने,
पहिल्यापासूनच म्हणजे कसं आहे, आपण स्वतः जर महाराजांबद्दल आपल्याला जे आस्था आहे किंवा भावना आहे त्यांच्याबद्दल ती स्वतः अंगीकारली तर जाऊन आपण पुढच्या पिढीला समजून सांगू मला शकतो. सगळ्यांना एक थोडक्यात प्रश्न विचारायचा आहे की आज आपण जे पाहतो समाजामध्ये, मी एकूण असं ब्रॉडर वेनी विचारतो, शिवाजी महाराज जसे आहेत असं तुम्हाला वाटतं तसे समाजामध्ये पोहोचले आहेत का, किंवा समाजामध्ये त्यांच्याबद्दल काही समज आहेत का, किंवा वेगळ्या पद्धतीनं काही पोर्ट्रेट होत आहे? ॲक्च्युली आत्ता तरी म्हणजे तितके पोचलेले नाही आहेत असं मला तरी वाटतं. मलाही तेच वाटतं की एकंदरीत महाराजांचे जे म्हणजे जे चरित्र आहे किंवा त्यांनी जे पराक्रम केले आहेत किंवा जे महाराजांचं हे होतं अस्तित्व होतं ते अस्तित्व खऱ्या प्रकारे आत्तापर्यंत तरी आपल्या पिढीपर्यंत नाही व्यक्त. भावनिकता खूप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं गेलं, घोषणा दिली गेली की प्रत्येक मराठी माणूस जो आहे तो एका वेगळ्या अभिनिवेशाने उभा राहतो. मात्र त्या भावनेत जो भावनातिरेक आहे त्याच्या पलीकडे जाऊन खरंच त्यांचं काम किंवा कार्य जसं आत्ता म्हणजे आपण म्हणतो आहोत तसं एकूण मोठी दिसतंय तुम्हाला समाजामध्ये त्या पद्धतीने, की आणखी काही करण्याची गरज आहे? नाही, असं काही नाही, फक्त भावना नाही आहे. म्हणजे महाराजांना खूप लोक मानतात, फक्त भावना म्हणून नाही. त्यांनी जे कर्तृत्व केलंय त्यामुळेच ते मानतात ना, असं उगाच भावना नाही तयार होत. भावनेच्या पलीकडे आणखी बरेच काही आहेत महाराज की जे समजून घेणं गरजेचं आहे. हा, ते हळूहळू अजून काही मूवीज येतील मग लोक म्हणजे फक्त मूवीज मधूनच फक्त मूवीज मधूनच कळायला हवेत की काही वाचनही करायला हवं? वाचन खरं तर वाचन केलं पाहिजे, पण आजकाल काय होतं वाचन कमी झालं आणि लोक मूवी आलात की मूवीलाच प्रायोरिटी देतात आणि मग ते पाहतात आणि त्यावरच त्यांनी ठरवलं जातं की हा हे असं असं आहे. कोणत्या मूवी पाहिल्या? आता इतकं असं मला आठवत नाही आता ऑन दी स्पॉट. तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने तुम्हाला वाटतं त्या पद्धतीने आता होतंय महाराजांचं चरित्र पोर्ट्रेट समाजामध्ये, की आणखी काही करायला हवं, वाचन त्याच्याबद्दलचं वाढवायला हवं? आधी पालकांनी या जसं म्हटलं की आधी पालकांनी समजून घ्यायला हवं. नक्कीच आपल्याला महाराज जे आपल्या मनात जे महाराज आहेत ते आपल्या कामामध्ये येत नाही किंवा आपण जे वागतो त्याच्यामध्ये खूपदा येत नाही. आपण बघतो की आज शिवनेरीवरती बरेचसे लोक आले, महाराजांसाठी आले, पण येताना जाताना जी वागणूक होती ती नाही झाली. काय अनुभव आहे तुमचा? अनुभव म्हणजे जोरात गाड्या चालवणं, विचित्र प्रकारे गाडी गेली, किती जोरात गेली, किंवा मुलींबद्दल काहीतरी असं बोलणं, किंवा आम्ही पालखी घेऊन गेलो होतो. खरं तर आमचा पूर्ण ग्रुप आम्ही 40 जणी गेलो होतो वरती. तर ते पालखीचं कोणी चपला घालून पाया पडत होतं, कोणी पालखीला पाठ लावून उभं राहत होतं. तर तुम्ही की फोटो काढण्यासाठी की ताई 1 मिनिट आम्हाला फोटो काढण्यापुरते महाराजांची पालखी देता का? तर ती जी गोष्ट आहे ती आम्हाला स्वतःला खूप मनाला लागली की आपण काय भावनेने किल्ल्यावरती जातो, आपण महाराजांना काय मानतो आणि लोक महाराजांकडे काय दृष्टिकोनाने आता बघ. एक फोटो आणि सेल्फी यामध्येच बरेच जण आम्ही गेले 6 वर्ष बाईक रॅली करत होतो, पण त्यातून आम्हाला असा अनुभव आला की लोक येतात फक्त एन्जॉयमेंटसाठी. यावर्षी आम्ही ठरवलं आपण स्वतः गड किल्ल्यांवरती जायचं, म्हणजे महाराजांपर्यंत जायचं, पालखी न्यायची, तिकडे जाऊन आपण आपलं नतमस्तक व्हायचं थोडक्यामध्ये आणि लोकांनाही तीच सवय लावायची. आणि आज ही आमची पहिली महिलांची पालखी होती. छान, अभिनंदन त्यासाठी. या निमित्ताने आपण लोक शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करतात. मात्र या आठवणीच्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराज समजून घेणं का गरजेचं आहे हे या पिढीकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हेच लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेबरोबरच त्यांनी ज्या प्रकारचं जीवन ते जगले किंवा अंगीकारलं, तर त्या दृष्टीने काही प्रयत्न होत आहेत का? आपल्या आजूबाजूला आम्ही आता पाहतो आहोत मोठे आवाज आहेत किंवा जोरात गाड्या चालवल्या जात आहेत आणि त्यामुळं हे सगळे प्रश्न या मुलींना विचारावेसे वाटले. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.